मंडळी नमस्कार. 7 जून ते 28 जुलै 2025 या वेळेमध्ये मंगळ आणि केतू या ग्रहांची युती होत आहे. ही युती सिंह राशीमध्ये होत आहे. सिंह ही अग्नितत्वाची राशी आहे, त्यामुळे अग्नितत्वाचा प्रभाव संपूर्ण जगावर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या युतीवरती राहूची दृष्टी आहे. राहू हा ग्रह वायू तत्वाचा आहे आणि यामुळे भ्रम निर्माण होतील लोकांमध्ये. या ग्रहाच्या एकत्र येण्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये आकस्मिक घटना, ॲक्सिडेंट, आग, इलेक्ट्रिसिटी संदर्भात काही अप्रिय घटना होण्याची शक्यता हा ग्रहयोग दाखवितो. तसेच युद्ध किंवा युद्धात आगीचे लोट, गोळे पडणे किंवा निर्माण होणे अशी काही परिस्थिती आहे. त्यामुळे या युतीच्या कालावधीमध्ये शक्य असेल तर लांबचे प्रवास, अगदी नाईलाज असेल तेव्हा कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन अशा वेळी प्रवास करावा आणि स्वतःच्या रागावरती कंट्रोल करावे. शनी आणि मंगळाचा षडाष्टक योग आहे. मोठ्या युद्धासाठी पोषक असून हे योग आहे ना, हे मोठ्या युद्धासाठी पोषक असतात. तर काही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहतील. यामुळे हवाई हल्ले, क्षेपणास्त्रांचा वापर, घातपात, ॲक्सिडेंट, दहशतवादी कारवाया, रहस्यमयी मृत्यू, हवाई हल्ले, मोठे विमान अपघात अशा अनेक अप्रिय घटना घडतील, जे मानवाच्या हिताच्या विरुद्ध आहे. या वेळेमध्ये सर्वांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना नक्की करावी, कारण ही ग्रहस्थिती संपूर्ण मानवाला गांभीर्याने विचार करायला लावणारी परिस्थिती आहे. धन्यवाद.